आता मंडळींनो, तर सकाळच्या वाजले 7 आणि आपल्या दिवसाची सुरुवात होते स्वयंपाकापासून. मुलांना सकाळ सकाळ शाळेत जायचं असतं लवकर. आणि चला आता मी स्वयंपाक करायला लागले. तर इथं वांग चिरून घेतले. आता वांग करायचं आपल्याला सुक्कं. कढई तापाय ठेवली, त्यामध्ये तेल टाकले. इथं वांग्याची भाजी झाली सुकी आणि इथं दोडक्याची भाजी टाकली पातळ. शिजोस्तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं होतं आणि आता लागले मी चपात्या करायला. तवा तापाय ठेवलाय, चपात्या करून घेते. भरते तिथं बोल होते. पाण्याची लाईट जाते 8 वाजता. पाणी भरायचं आलं. सगळं संगत घरी असते. मुलांच्या शाळेची, डब्याची, मुलांचं आवरायचं, सकाळ सकाळ गडबड असते. बोल काय रे? नाही अजून करायचं आलं. थांब, चपात्या करते र. भाजी झाली. बापू बाटलीने बाटली नाही रे भरायला. राधा बाटली नाही. ओके तर तुझ्या घरात बाटली. तुझी बाटली घरात आहे का? कुठल्या घरात? घरात आहे का? इथं का? कुठल्या घरात म्हणलं का? इथे म्हणलं तुला किचन मध्ये.
करून झाले ते आता ज्वारीच्या 2 भाकरी करून घेते आता मी. तर इथं ज्वारीची भाकर झाली माझी आता एक. जेवण झाली आणि पाटीत भांडी भरून ठेवली आता. फळशी बसून रानात जायचं आहे आपल्याला. आता फळशी बसली आणि निघाली आता माळावर. डाळिंबीचे कागद काढायचे आहेत आज. तर चला पावसा पाण्याचा आधी लवकर जाऊया. एक तर तुकडं झालं पाहिजे आज. तर निघाले आता माळावर. आणि इकडे बघा ऊन काहीच पडलं नाही आज. आणि पावसाने हिरवगार सगळा माळरान झालाय. ह्याच्यावर नुसते वायडी कुसळ होती उन्हाळ्यात आणि आता सगळं हिरवागार असा माळरान झालाय. आता आपल्याला तिकडं वरनं सुरुवात करायची कागद काढायला टमाट्याच्या कडापासून. चला जाऊया तिकडं आता. आली मी डाळिंबीत आणि इथं आता आपल्याला हे असे पेपर काढायचे. हे आता पेपर काढून टाकायचं आहे सगळा. डाळिंबीला मोकळं करायचं म्हणजे असं. चला पटापटा काढून घेऊ पाऊस यायच्या अगोदर. चला काढून घेते आता डाळिंबीला पेपर. फुलपाखरू बघा कसं छोटंसंच आहे फुलपाखरू. चला वरच्या कडापासून येऊ आता. म्हणजे वरनं खाली आलं म्हणजे सरसर उरकतं. पेपर काढून 2 पाती लागले ते आणि आता 1:30 वाजले. 3ऱ्या पात्याला सुरुवात केली आता काढायला पेपर. चला पेपर काढून घेऊ आता सरसर.
तिकडून भरपूर आभाळ आले. टमाटा चांगला आला, फुलं लागली ती टमाट्याला. चला घेऊया पेपर काढून. कागद करता करता घरी आली आणि पाऊस लय जोरात आला म्हणून घरी आली. आणि इकडे बघा चांगला पाऊस यायला लागला, चांगला वरनं स्लापरनं पाणी गळायला लागलं आता पन्हाळाचं. शर्ट बसले जाऊन सगळे आतमध्ये शेड मला आले आता शाळेत ना. राधा काय खायचं आलंय? काय डाळिंब? तर दोघं जण बसून डाळिंब खाते ती. आणि इकडं भांडी आणली ती मी बाहेर घासायला. आता भांडी घासून घेते. आता पाऊस उघडलाय तोपर्यंत घासते आता भांडी. तर आता भांडी घासून झाली माझी. आता जनावरांचं बघते. आता पाऊस यायच्या अगोदर आभाळ आलं इकडून. 6 वाजले ते आता. ते लावले आता भरायला. गुरु पाणी लावून घेते आता इकडं. झाले आता दावून. आणि आता गाईला पाणी पाजते. लई पाणी पित नाही ते आज, कारण का वरनं चिरचिर थोडी थोडी चालू आहे. पण आपलं दावायचं काम आहे, गुरांना पाणी दावायचं. तर चला दावून घेते आता. फक्त एक गाई राहिली पाणी दावायची. सर्व गुरं पाणी दावून झाले ते आता. आता गुरांना कॅरेटामध्ये मुरघास ठेवते. मुरघास ठेवला आता. आणि मांजर बघा कसं बसलंय का. ठेर गेलं होतं. आता आले किचनमध्ये. आता आळूची भाजी करायची आता आपल्याला. आळूच्या पानाची गरगटा भाजी. आणि थोडंसं देठ पण येतं. चला करून घेऊया. आळूची भाजी आता शिजाय टाकते. हरभऱ्याची डाळ टाकली थोडीशी, झाकून ठेवते म्हणजे पटकन शिजन. आपण आता बघूया भाजी शिजली का ती. भाजी शिजली आता. आता फोडणी देऊन घेते यांना. लसूण सोलून घेतलंय आणि हिरव्या मिरच्याचे देठं काढून घेतले ते. आता दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेते फोडणी द्यायला. भाजी चांगली शिजली आता. ह्यात थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून घेते आणि हाटून घेते भाजी चांगली. ह्यात टाकलं ज्वारीचं पीठ आता. आणि फुलपत्राचं असं हाटून घेते, चांगलं बारीक करून घेते. इथं हाटून घेतली चांगली आता, बारीक झाली. आणि इकडं हिरवी मिरचीचं वाटण पण करून घेतलं. आता पाणी गरम केलेले. आता फोडणी देऊन घेते आता. तर आता पाणी गरम झालं आता. त्या कढईत भाजी शिजवलेली हीच कढई घेतली आता मी. तेल घातलं घ्यायचं, तेल घेतलं. कढई गरम झाली आता. तेल टाकून घेते त्यात.
तेल गरम होईपर्यंत तुम्हाला एक सांगते, आळूची भाजी खाल्ल्याने पोटातलं पोट शुद्ध होतं. पोटात केस ते गेलेलं ते साफ होऊन जातं. तेल तापलं आता त्याच्यामध्ये जिरे टाकते आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकते. त्यात लसूण आणि हिरवी मिरची केलेली बारीक ती टाकून घेते त्यात. आता हिरवी मिरचीचं वाटण टाकले. आता चांगलं परतून घेते. मिरची चांगली परतली. आता त्याच्यामध्ये हळद टाकून घेते. आता ह्याच्यात आपण जी भाजी हाटली ती भाजी टाकून घेते. आता त्यात भाजी टाकली. आता भाजी पण चांगली परतून घेते. आता ह्याच्यात गरम केलेलं पाणी टाकले मी. ह्यात टाकूया आता मीठ. वाटणामध्ये टाकलं होतं पण थोडं टाकते अजून. फोडणी देऊन झाली. आता त्यात टाकायचे आपल्याला शेंगदाणे. कच्चे शेंगदाणे घेतलेत. थोडेसे अर्धे हरड बोबडे वाटून घ्यायचे ते आणि ती टाकते. आता त्यात शेंगदाण्याचं कूट करून झालं. आता त्यात टाकून घेते. आता ह्याला एकदा एक उकळी फुटली की आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी. उकळी फुटली आणि आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी. आळूचा फतफत झाला आता आणि बसलाय निवांत. बापू म्हणला की माझा अभ्यास घे. तर बापूचा अभ्यास घ्यायला चालला आता माझा. तर कशाचा अभ्यास करायचा बापू? जीके. तर जीकेची व्यवसाय मला सोडून घ्यायचे. बरोबर की यार? कशाची? जीकेची व्यवसाय मला सोडून घेतो आता इथं आहे. तर चला घेऊन. रात झोपी गेली दिवसभर शाळेत. हा जीके का दोन्ही सेम सेम? दोन्ही सेम सेम आहे. तर त्यांना कळलं नाही मला. तर रात झोपी गेली दिवसभर कंटाळून जाते शाळेत जात. चला आता घेते बापूचा अभ्यास करून झालाय. काय म्हणतोय बापू? काय सांगितलं शाळेत तुला? आम्हाला कॉम्प्युटर चालवायला दिलतं. होय. कधी आज दिलतं का? काय म्हणतोय? आम्हाला कॉम्प्युटर चालवायला दिलतं वय आज. काय काय केलं मग कॉम्प्युटर मध्ये? मी काय केले? ड्रॉइंग केली. पेंटिंग केली का? येतं का तुला चालवायला आता? होय. कोणी शिकवलं? टीचरांनी शिकवलं का? नाही. मग मी माझ्या मित्राकडनं घेतलं शिकवून. मित्राकडून घेतलं शिकून? होय. आता ड्रॉइंग करा येते का तुला कम्प्युटरवर? बर. चला कट करायचं. विंडोवर जायचं. काय म्हणला? कट करायचं असलं ना विंडोवर करायचं. कशावर? विंडोवर जायचं आणि तिथे तसलं बटन येतं ते दाबायचं आणि तसलं असतं ना त्याच्यावर दाबायचं. काय असतं? ऍपल असतं. त्या ऍपलवर चिन्ह दाबायचं वय. बर. मग होतंय का? बर. मग आज शिकवलं का ती तुम्हाला कम्प्युटर आज? अशी पेंटिंग करायची असते. कशी? अशी पेंटिंग करायची असते का? ती शिकवली का? नाही, वेगवेगळी असते पण ही शिकवलंय ना अशी पेंटिंग करायला. बर. मग जमते तुला पेंटिंग करायला?